माझं नाव ममता आहे। बंगालमधील महिला शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी त्यांच्या नाभीवर लसणाचा रस का लावतात? ती खूप सुंदर सकाळ होती। मी माझ्या काकी सोबत नाश्ता बनवण्यात व्यस्त होते। माझ्यासमोर माझ्या काकीचा लहान भाऊ सूरज बसला होता। त्याची नजर माझ्यावर खेळली होती। त्याची अशी नजर मला खुश करत होती। सूरज मला आवडत होता। काकीचा भाऊ इकडे येत जात असायचा आणि म्हणूनच त्यालाही मी आवडत होते। मी 17 वर्षाची होते, पण मी लहान वयातच सूरजच्या प्रेमात पडले आणि माझ्यासाठी त्याच्याही अशाच भावना होत्या। पण मला कल्पना नव्हती की आजचा सूर्य माझ्या आयुष्यात अंधार आणणार आहे। आजच्या नंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे। काकीचा भाऊ इथे 2 दिवसासाठी आला होता। सूरज नाश्ता करून कामावर निघून गेला आणि मी काकीबरोबर घरची कामे करण्यात व्यस्त होती। माझी आई आणि माझे बाबा माझ्या लहानपणीच मला या जगात एकटीला सोडून गेले होते आणि मी माझ्या आई बाबांची एकुलती एक मुलगी होती। माझी काकी माझ्या आईची जागा घेऊ शकली नाही, पण तरीही तिने मला आदराचे छप्पर दिले होते। काम करताना मला टाइम कसा गेला समजलेच नाही। आता दुपार झाली होती आणि काकी आराम करायला तिच्या खोलीत गेली, पण मला स्वयंपाकघर साफ करायला सांगून गेली होती। मी माझे काम करतच होती, तेव्हा काही वेळातच मला दार वाजण्याचा आवाज आला। मी दारापाशी गेले तितक्यात दारात एक विचित्र उंच माणूस उभा होता। मी त्याला विचित्र यासाठी म्हणत आहे की त्याची नजर चांगली नव्हती, म्हणून त्याला पाहून मी पटकन माझे कपडे नीट केले। मी खूप सुंदर होते आणि कधी कधी माझी सुंदरता मला खूप परेशान करत असे। मी कुठेही गेले तरी मुलं माझ्यावर बारकाईने लक्ष ठेवायची, म्हणूनच मी बहुतेक जास्त करून घरीच राहायचे। मी बाहेर गेल्यावर माझा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करायची आणि यावेळी सुद्धा मी माझा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करू लागले। तो माणूस मला काकीबद्दल विचारत होता। मला दरवाजा बंद करायचा होता, जेणेकरून मी आत जाऊन काकीला बोलवू शकेन, पण या माणसाने दारावर हात ठेवला आणि तो म्हणाला की दार बंद करण्याची गरज नाही, मी तुझ्यासाठी अनोळखी नाही आणि जा आणि तुझ्या काकीला बोलव। तो जे काही बोलत होता त्याचे ते बोलणे मला खूप विचित्र वाटले। मी या माणसाला इथे पहिल्यांदाच पाहत होते आणि तो म्हणत होता की तो माझ्यासाठी अनोळखी नाही। दार उघडे ठेवून आत जाणे मला खूप अवघड जात होते, पण ही माझी मजबुरी होती। म्हणूनच मी लगेच आत पळत गेली आणि काकीला सांगितले की एक माणूस दारात उभा आहे। माझे बोलण्यासाठी ऐकून काकीच्या चेहऱ्याचा रंग बदलला होता। ती म्हणू लागली, तू निमूटपणे तुला सांगितलेले काम पूर्ण कर, तुला दारात येण्याची गरज नाही। तू किचनचे काम संपव। तिचे बोलणे ऐकून मी किचनमध्ये गेले आणि काकी दारात गेली होती आणि मग मला काकीचा आवाज ऐकू येऊ लागला होता। ती त्या माणसाशी काय बोलत होती हे मला समजू शकले नाही, पण खूप शांतपणे आणि गुपचूप चर्चा करत होती। मी विचार करत होते की काकी या माणसाशी काय बोलत आहे आणि इथे फक्त काकीशी बोलायला आलेला हा माणूस कोण आहे। काही वेळाने काकी माझ्याकडे आली आणि म्हणाली की तुला तुझ्या काकाला किंवा माझा भाऊ सूरजला या माणसाबद्दल काही सांगण्याची गरज नाही आणि तू सांगूही नकोस। काकीचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले। काका रोज पहाटे दुसऱ्या शहरात कामावर जायचा आणि रात्रीच घरी परत यायचा, पण तो दिवसातून अनेक वेळा काकीला फोन करून तिच्याशी बोलत असायचा। काकींना स्वतःची मुले नव्हती, त्यामुळे काका मला स्वतःच्या मुलीप्रमाणे मानत होता। काका माझी खूप काळजी घेत असायचा, म्हणून काकीने मला सांगितले होते की तू काकाला काहीही सांगायचं नाही। पण माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती की हा माणूस नक्की कोण होता, ज्याची ओळख त्याची माहिती काकी सगळ्यांपासून लपू इच्छिते। मला तर तो बदमाश वाटत होता, पण त्याचा काकी बरोबर काय संबंध होता? काकीचे बोलणे ऐकून आतापर्यंत मी माझ्या जिभेला कुलूप लावून घेतले होते, म्हणून मी नाही सूरजला याबद्दल काही बोलले आणि नाही काकाला काही बोलले। मी विचार केला होता की आज नाही तर उद्या सर्वांना हे कळेल, कारण कोणतीही गोष्ट जास्त काळ लपवता येत नाही यावर माझा विश्वास होता। आज रात्री सूरज माझ्या रूममध्ये आला आणि म्हणाला की लवकरच मी माझ्या बहिणीशी तुझ्या आणि माझ्या नात्याबद्दल बोलेल।
आपले लग्न लवकर व्हावे अशी माझी इच्छा आहे. सूरजचे बोलणे ऐकून मला हसू आले, कारण मी फक्त 17 वर्षाची होती आणि तो नुकताच 23 वर्षाचा झाला होता आणि त्याच्याकडे कायमस्वरूपी नोकरी देखील नव्हती. तो खूप कमी पैसे कमावत होता. एवढ्या कमी पैशात तो मला त्याच्या घरात कसा ठेवणार? त्यामुळे आम्ही इतक्या लवकर लग्न करणे शक्य नव्हते. पण सूरज म्हणाला की अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे तो माझ्याशी लवकरच लग्न करू इच्छितो आणि तो रोज स्वतःसाठी चांगली नोकरी शोधत राहील आणि मग तो मला नोकरीसाठी दुसऱ्या शहरात घेऊन शिफ्ट होईल. त्याच्या या बोलण्यावर मी आक्षेप कसा घेऊ शकते? मी त्याला म्हणाली की जर काकी सहमत असेल तर माझा काहीच आक्षेप नाही. हे ऐकून सूरजला खूप आनंद झाला आणि त्याने आनंदाने माझा हात हातात घेतला. त्याच्या या कृतीने मला खूप लाज वाटत होती, कारण माझा हात त्याच्या हातात होता. काही दिवस असेच शांततेत गेले आणि पुन्हा काही दिवसांनी तो माणूस आमच्या घरी आला. तो माणूस आज दारातून थेट घरात आला होता. यावेळी काकीने त्याला तिच्या खोलीत बसवले होते. मी स्वयंपाकघरात उपस्थित होते तेव्हा अचानक काकी देखील स्वयंपाकघरात आली. तिने लसूण उचलला आणि मला सांगू लागली की तुला माझ्या खोलीत येण्याची गरज नाही, जोपर्यंत मी स्वतः तुला आवाज देत नाही. मी काकीने हातात घेतलेल्या लसूणकडे मोठ्या आश्चर्याने पाहिले आणि ती शांतपणे तिच्या खोलीत परत गेली आणि मला खोलीचा दरवाजा बंद झाल्याचे ऐकू आले. तासभर असाच गेला आणि सगळीकडे शांतता पसरली. काही वेळाने काकीने मला आवाज दिला आणि मला थंड पाणी आणायला सांगितले. 2 थंड पाण्याचे ग्लास घेऊन मी काकीच्या खोलीच्या दारात पोहोचताच ते दोघेही एकमेकांशी काहीतरी बोलत होते आणि बोलत असताना मला पाहून ते गप्प झाले. माझी नजर आपोआप काकीवर जाऊन थांबली, कारण तिची अवस्था बदलली होती. आधी तिचे केस चांगले बांधलेले होते, पण आता तर तिचे केस विस्कटलेले होते आणि कपडेही विचित्र अवस्थेत होते. मी काकीची अधिक काळजीपूर्वक तपासणी करण्यापूर्वी तो माणूस काकीला विचारू लागला की ही मुलगी तुमची कोण आहे? खूप सुंदर आणि तरुण आहे. तू तिच्या लग्नाचा विचार का करत नाहीस? तिच्यासाठी तर तुला सहज नाते मिळू शकेल. आता ती मोठी होत आहे याचा विचार सुरू कर. त्या माणसाचे बोलणे ऐकून मला लाज वाटली. तो माझ्यासाठी अनोळखी होता, पण काकीशी इतकं मोकळेपणाने बोलणारा तो कोण होता हे मला माहीत नाही. त्याच्या बोलण्यावर काकी हसली आणि त्याला म्हणाली की हो, आता मला तिचं लग्न करायचं आहे. ही माझी जबाबदारी आहे. मी आता म्हातारी होत आहे, पण ती आता तरुण झाली आहे. त्या दोघांच्या अशा बोलण्याने मला स्वतःची लाज वाटू लागली. त्यामुळे मी लगेच तिथून निघाले आणि परत स्वयंपाकघरात आली. त्या अनोळखी माणसासमोर काकी ज्या प्रकारे माझ्या तरुणपणाबद्दल बोलत होती, मला याचं खूप वाईट वाटत होतं आणि मी मागे फिरल्यावर त्यांच्यात पुन्हा संवाद सुरू झाला. काही वेळाने तो माणूस परत गेला तेव्हा काकीने मला पुन्हा समजावले की सूरज आणि माझ्या काकांना याबद्दल काहीही सांगू नकोस. पण त्या क्षणी सूरज अचानक घरी आला. हा योगायोग होता. त्याची तब्येत ठीक नसल्यामुळे तो घरी जाण्याऐवजी इथे आला होता. तो माणूस घरातून निघताना पाहून तो लगेच माझ्याकडे आला आणि मला विचारू लागला की हा माणूस कोण आहे आणि तो इथे का आला होता. मी काहीच बोलले नाही. तेव्हा तो सरळ काकीच्या खोलीत गेला आणि मग मला कळत नाही की अचानक असं काय झालं ज्याने ती दोघेही जोरजोरात ओरडू लागली. काकी सूरजला वाईट साईड बोलत होती. सूरज काकीला खूप उलटसुलट उत्तर देत होता. त्यांच्यात काय चाललं होतं ते काही कळत नव्हतं. मला याबाबत काहीच माहिती नव्हती. पण हे प्रकरण खूप मोठं आहे आणि कदाचित त्या अनोळखी माणसाशी संबंधित असले याची कल्पना नक्कीच आली होती. खूप वेळाने जेव्हा सूरज खोलीतून बाहेर आला तेव्हा त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता. त्याने थेट स्टोअर रूममध्ये जाऊन ती रूम बंद केली. त्याची तब्येत ठीक नव्हती, म्हणूनच तो आज आमच्या घरी राहणार होता. त्यानंतर काकीही तिच्या खोलीतून बाहेर आल्या नाहीत. रात्रीच्या जेवणाच्या वेळी मी काकीला हाक मारली. मी बोलवायला गेले तर काकी खूप रागावल्या होत्या. त्या म्हणाल्या की तू जाऊन जेवून झोप. त्यांचं माझ्यासोबतच्या अशा वागण्याने खूप नाराज झाले होते. सूरजने काय गोंधळ घातला होता माहीत नाही. कोणत्या गोष्टीचा राग त्या माझ्यावर काढत होत्या.
ते मला काकीला विचारायचं होतं की नक्की काय झालं आहे. जेव्हा मी विचारलं तर त्या म्हणाल्या, हे सर्व तुझ्यामुळे झालं आहे. त्यामुळे जास्त भोळी बनण्याची गरज नाही, इथून निघून जा. मला तुझा चेहरा दाखवू नकोस. मी रडत त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि सतत रडत होते. आज मला खऱ्या अर्थाने आईबाबांची आठवण येत होती. मी येऊन माझ्या छोट्याशा खोलीत पलंगावर पडले. तेव्हा माझ्या मनात एकच गोष्ट येत होती की सूरजने त्याच्या बहिणीशी काही अज्ञात मुद्द्यावरून भांडण केले होते की त्या अनोळखी माणसामुळे त्याचं आणि काकीचं भांडण झालं का? स्टोर रूमचा दरवाजा आतून बंद होता, अन्यथा मी नक्कीच जाऊन त्याला विचारले असते. सूरज जेव्हा कधी आमच्या घरी यायचा तेव्हा तो स्टोर रूम मध्येच राहायचा. कारण आमचे घर छोटे होते आणि 2च खोल्या होत्या. एका खोलीत काका काकी राहत होते आणि दुसऱ्या खोलीत मी आणि एक छोटीशी स्टोअर रूम होती. तिथे सूरज कधी कधी राहायचा. मी सकाळची वाट पाहत होते. सकाळी मला एकतर काकीकडून हे सर्व जाणून घ्यायचं होतं किंवा सूरजला विचारायचं होतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी आणखीन विचित्र घडले. जेव्हा मला जाग आली तेव्हा सूरज घरातून निघून गेला होता आणि काकी सुद्धा गुपचूप घरची कामे करत होती. तो माझ्याशी बोलला नाही आणि तिचं वागणं बघून मी तिला पण काही विचारू शकत नव्हते. सकाळी उठल्याबरोबर माझे पहिले काम साफसफाईचे होते, म्हणूनच मी साफसफाईमध्ये व्यस्त झाले. आणि काकीची खोली साफ करताना मला तिथे लसणाचा एक तुकडा पडलेला दिसला, जो काकी किचनमधून तिच्या खोलीत घेऊन गेली होती. तेव्हा मी असा विचार करत होते की काकीने लसूण का आणला असेल. शेवटी त्या अज्ञात माणसाच्या या लसणीशी काय संबंध किंवा काकीने तो लसूण का वापरला होता? कारण तो खूप दाबलेला दिसत होता पण खाल्ला नव्हता. त्याची सालही निघून गेली होती. त्याचा रस काढल्यासारखा वाटत होता. साफसफाई करताना मी ते फेकून दिले होते आणि साफसफाईत व्यस्त झाले. मग संध्याकाळी काकी म्हणाली, चल काही वस्तू घेण्यासाठी बाजारात जाऊया. कधी कधी असं व्हायचं की काकी मला तिच्यासोबत बाजारात घेऊन जायची, म्हणूनच मी माझी ओढणी घेऊन तिच्यासोबत निघाले. पण काकी मला कुठे घेऊन जात आहे हे मला समजत नव्हते, कारण काकीने रिक्षाची व्यवस्था केली. आम्ही रिक्षात बसलो आणि निघालो. पण रिक्षावाल्यानं बाजार ओलांडल्यावर मला आश्चर्य वाटलं. मी काकीला विचारले की आपण कुठे जात आहोत. बाजार तर मागे होता. ती म्हणू लागली की तिला इतर गोष्टी खरेदी करायच्या आहेत. आपण दुसऱ्या बाजारात जातोय. तिचं वागणं मला पूर्वीपेक्षा चांगलं वाटत होतं. आणि खूप वेळाने आम्ही एका विचित्र बाजारात पोहोचलो. तिथे गर्दी होती पण लोक खूप विचित्र वाटत होते. आम्ही रिक्षातून खाली उतरल्यावर काकीने दुकानाऐवजी मला मार्केटच्या मागे असलेल्या घरात नेले. एका वयस्कर बाईने दार उघडले आणि काकीकडे बघून ती हसायला लागली. काकी तिला म्हणाली, हिला सोबत ठेव आणि मला मालाची योग्य किंमत मिळवून दे. मी रागाने काकीकडे पाहिलं. मला सोबत नेण्याऐवजी ती मला इथेच का सोडून जात आहे? काकीने माझा चेहरा बघितला तेव्हा ती म्हणाली, काळजी करू नको, ती पण तुझी काकी आहे. तू कसलीही काळजी न करता इथे बस, थोड्याच वेळात मी परत येईल. मग काकी मला सोडून तिथून निघून गेली. त्या बाईने मला आत नेले आणि दरवाजा बंद केला आणि मग ती मला आत घेऊन जाऊ लागली. माझे डोळे विस्फारले कारण त्या दरवाजाच्या मागे वेगळीच जागा होती, ज्यामध्ये अनेक छोट्या खोल्या होत्या आणि तिथे विचित्र प्रकारचा वास येत होता. काही पावले चालल्यावर लक्षात आले की मी सामान्य ठिकाणी नाही. ही जागा वेगळीच होती. लहान कपडे घातलेल्या मुली दाराजवळ उभ्या होत्या, ज्या माझ्याकडे बघून हसत होत्या. त्यांचे कपडे आणि चेहऱ्यावरचा मेकअप मला वेगळंच सत्य सांगत होतं. चालताना मी मध्येच थांबले तेव्हा ती बाई वळून माझ्याकडे पाहू लागली. पण मी तिला सांगितले की मला परत जायचं आहे, मला आत जायचे नाही. माझे म्हणणे ऐकून ती बाई जोरात हसली आणि म्हणाली, या दरवाजातून आत यायला मार्ग आहे पण बाहेर जायला रस्ता नाही. तुझी काकी तुझ्यापासून मुक्त झाली आहे आणि इथून निघून गेली आहे. आता ना ती कधीच परत येणार नाही आणि तुलाही इथून कधीच बाहेर जाता येणार नाही. हे माझे जग आहे, येथे माझा हुकूम चालतो. तू सुद्धा एक स्त्री आहेस, त्यामुळे तुला इथेच राहून माझी आज्ञा पाळावी लागेल. तिचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली होती. तिने माझा हात धरला
मी माझा हात तिच्या हातातून सोडवला आणि मी म्हणाले, मी कोणत्याही किमतीत इथे राहणार नाही आणि माझी काकी काही वेळाने येणार आहे. मी बाहेर जाण्यासाठी वळताच तिने माझा ड्रेस मागून धरला आणि जोराने ओढला, त्यामुळे माझा ड्रेस फाटला. मग तिने माझ्या चेहऱ्यावर एक जोरदार थप्पड मारली आणि मी जमिनीवर पडले. माझ्या तोंडातून रक्त निघू लागले. ती बाई माझ्याजवळ बसली आणि म्हणाली, तुझ्या काकीने तुला इथे विकली आहे आणि आता मी तुला विकत घेतली आहे. तू माझी गुलाम आहेस. मी तुझ्यासाठी मोठी किंमत मोजली आहे. आता जा आणि तयार हो. रात्री ग्राहक येतील तेव्हा तुलाही इथे रांगेत उभे राहावे लागेल. मग तिने एका महिलेला बोलावून मला तिच्या स्वाधीन केले. त्यावेळी मी थक्क झाले. मी काय करत होते ते मला समजत नव्हते. मी आणखी काय करू? माझी काकी माझ्या आईसारखी होती. मी 4 वर्षाची असल्यापासून माझ्या काकीकडे राहत होते. ती माझा इतका छळ कसा करू शकते? माझा त्या बाईच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. काही वेळाने माझे डोळे उघडतील आणि सर्व काही ठीक होईल. हे एक भयंकर स्वप्न असल्यासारखे वाटत होते, पण हे स्वप्न नसून आयुष्यातील कटू वास्तव होते. हे माझं दुर्दैव. दुसरी बाई मला एका अंधाऱ्या खोलीत घेऊन गेली. तिने सुगंधी पाणी तयार केले आणि मला त्यात आंघोळी घातली. तेव्हा मी खूप रडत होते, ओरडत होते, पण माझ्या ओरडण्याचा आणि रडण्याचा त्या बाईवर काहीही परिणाम होत नव्हता. ती म्हणाली की तुझ्यासारख्या मुली रोज इथे येतात, 1-2 दिवस रडतात आणि मग सुखाने झोपतात. त्यांना कळते की हे त्यांचे जीवन आहे, त्यामुळे तूही हे जीवन आनंदाने स्वीकार. काहीही असो, हे आपले जीवन आहे, म्हणून हे कार्य आनंदाने कर. अन्यथा इथल्या मालकीन बाई तुला तेच करायला भाग पाडतील आणि तुला आणखी त्रास होईल. तिचे बोलणे ऐकून माझ्या अंगातून जणू काही विद्युत प्रवाह चालू झाला आहे असंच मला वाटू लागले. मी 17 वर्षाची होते आणि तिला मला या सापळ्यात अडकवायचे होते. तिने मला त्या खोलीकडे ओढले जिथून मला ओरडण्याचे आवाज येत होते. ती म्हणू लागली, बघ, ही मुलगी मालकीन बाईचे ऐकत नव्हती म्हणून तिला इथे कोंडून ठेवले आहे. या गरीब मुलीला काही खायला प्यायला दिले जात नाही. तू ही माझी आई, जर तू सहमत नसशील तर तुलाही काही खायला किंवा प्यायला दिले जाणार नाही. त्यामुळे तुझी ही स्थिती तशीच असेल. तिच्या बळजबरीने मी सुगंधित पाण्याने आंघोळ केली आणि मग तिने मला वधूसारखी नटवण्यास तयारी सुरुवात केली. पण काही वेळाने तिथली मालकीन बाई परत आली. तिने माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत पाहिलं आणि म्हणाली, तू खरंच खूप सुंदर आहेस आणि ही अद्भुत गोष्ट आहे. तुझी खूप चांगली किंमत मिळेल. मी तुझ्या काकीलाही खूप पैसे दिले आहेत. ते सगळे पैसे मी तुझं शरीर विकून वसूल करीन. असं म्हणत ती मालकीन बाई अश्लीलपणे हसली आणि तिचे सुपारीने डागाळलेले दात दिसू लागले होते. हा सीन मी अनेकदा चित्रपटांमध्ये पाहिला होता, पण माझ्या आयुष्यात ही वेळ कधी येईल असे वाटले नव्हते. आताही माझ्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. मी त्या बाईला विचारले की काकी मला इथे का सोडून गेली? ती जोरात हसली आणि म्हणाली, आम्हाला काय माहीत, आम्ही फक्त वस्तू खरेदी करतो. आमच्याकडे माल का आणला जातो हे आम्हाला माहीत नाही. ती दुसरी स्त्री, तिचे नाव होते परिबानू. ती मालकीन बाईला सांगू लागली की ती अजून लहान आहे आणि तिला आपल्या कामाबद्दल काहीच माहीत नाही. ती ग्राहकांच्या हाती न देता आधी तिला मेळाव्यात नाचण्यासाठी वापरली पाहिजे. जेव्हा काही अर्थ प्राप्त होईल तेव्हा तिला चांगल्या आणि महागड्या ग्राहकासमोर सादर करा, जेणेकरून योग्य रक्कम वसूल करता येईल. मालकीन बाईला परीचे म्हणणे समजले आणि ती म्हणाली की ठीक आहे. तिला नृत्य आणि गाण्याची तयारी करण्याचा आदेश देऊन ती स्वतः खोलीतून बाहेर आली. परिबानू माझ्याकडे पाहत म्हणाल्या, मी तुला काही दिवस वाचवले आहे, पण लक्षात ठेव, लवकरच किंवा नंतर तुला ग्राहकाकडे जावेच लागेल, कारण हे तुझं काम आहे. जेव्हा मी इथे आले तेव्हा मी फक्त 15 वर्षाची होते. मला तर माझ्या खऱ्या आईनेच इथे विकलं होतं, कारण तिला फक्त पैशांची काळजी होती. तिने आपल्या मुलीवर कधीही प्रेम केले नाही. तिने मुलींना ओझे मानले, म्हणूनच तिने मला इथे विकले. तेव्हापासून आजपर्यंत मी रोज कोणत्या ना कोणत्या ग्राहकासोबत असते, कारण आता हेच माझं आयुष्य आहे. मी इथून निसटण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण इथून बाहेर जाण्यासाठी एकच दरवाजा आहे, ज्यावर मालकीन बाई स्वतः आपल्या नोकरांसह पहारा देतात. म्हणूनच इथून पळून जाण्याचा विचार कधीही करू नको.
नाहीतर मालकीनबाई तुझी अशी अवस्था करतील की तुला आयुष्यभर आठवेल. परीबानू ही खूप छान आणि खूप प्रेमळ स्त्री होती. मलाही तिची बोलण्याची पद्धत आवडली. नाहीतर इथली एकही बाई नीट बोलत नसे. ती मला फक्त प्रेमाने समजावत नव्हती तर मला नृत्य शिकू लागली. मी सतत रडत राहिली. मला माझ्या नशिबाबद्दल खूप पश्चाताप होत होता की माझ्यासोबत दुसरे कोणी नाही तर माझी स्वतःची काकी मला इथे सोडून गेली. आणि मग काही दिवस असेच गेले. आता रडून रडून माझ्या डोळ्यातील अश्रू सुकले होते. मीच माझ्या मनाची समजूत काढली आणि विचार केला की जास्त रडण्यात काही फायदा नाही. मला खात्री होती की आता माझी काकी मला घ्यायला कधीच येणार नाही. माहित नाही तिने माझ्याकडून कशाचा बदला घेतला होता. सूरज तिला काय म्हणाला होता की दुसऱ्याच दिवशी ती मला या जगात सोडून गेली. काकीने माझ्यासोबत हे सर्व का केलं याचे उत्तर मला जाणून घ्यायचे होते. मात्र सध्या या प्रश्नांची उत्तर देणारे कोणीच नव्हते. परीबानू यांनी मला तिथले नियम शिकवले आणि नृत्य कसे करावे हे देखील शिकवले. आणि मग मलाही या कामाचा एक भाग बनवलं जाऊ लागलं. जिथे नशेत माणसं आमच्या समोर बसायची आणि विचित्र कपड्यांमध्ये आमचा डान्स त्यांच्या समोर सादर करावा लागत होता. मोठ्या मुली नाचण्यात पारंगत झाल्या होत्या. त्या हे काम अगदी सहज करत होत्या. पण हे काम माझ्यासाठी खूप अवघड होतं. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात सूरज शिवाय कोणालाही पाहिले नव्हते. तसेच मी कधी घराच्या चार भिंतीच्या बाहेर एकटीही गेली नव्हती. इथल्या इतक्या प्रसिद्ध लोकांसमोर माझं आकर्षण मांडणं माझ्यासाठी खूप अवघड होतं. पण जिथे जिथे माझी पावले थांबायची तिथे मालकीनबाई हातात चाबूक घेऊन माझ्या पाठीवर मारायची. आणि सगळ्यांना याची कल्पना नव्हती. 2-4 दिवस झाले होते. आता हेच माझं जग आहे हे मला समजले होते. आणि मालकीनबाईंच्या तालावर इथे नाचणे ही माझी मजबुरी आहे हे मला चांगलेच समजले होते. कारण ज्या दिवशी मी नीट डान्स केला नाही त्या दिवशी माझे खाणे पिणे बंद केले जायचे. आणि मग मला दिवसभर भूक आणि तहान लागायची. त्यामुळे मी पोटासाठी नृत्यासमान संवाद घेऊ लागले. आणि मग असाच आणखी 1 महिना निघून गेला होता. आता माझे नाचण्याचे काम बंद झाले. जेव्हा एक श्रीमंत माणूस वैश्यगृहात आला आणि त्याने मला पसंती पहिली दाखवून मला विकत घेतली. त्याला मला एका रात्रीसाठी 50,000च्या किंमतीत विकत घ्यायचे होते. आणि ती खूप मोठी रक्कम होती. मालकीनबाईने लगेच होकार दिला. तिने त्या माणसाकडून 50,000 रुपये घेतले आणि त्याला एका छोट्या खोलीत पाठवले. आणि परीबानू यांना सांगितले की मला तयार करा आणि मला या माणसाच्या सेवेत हजर करा. हे ऐकून मी ढसाढसा रडायला लागले. मी आधीच नृत्य अंगीकारले होते. पण आजपर्यंत मी कोणत्याही ग्राहकासोबत रात्र घालवली नव्हती. परीबानू मला सोबत घेऊन गेली आणि तिच्या हाताने मला तयार करत असताना ती म्हणू लागली की तू जितका आवाज करशील तितका ग्राहक तुला त्रास देईल. म्हणूनच तू गप्प राहिलीस तर त्यातच तुझे भले होईल. त्याच्यासोबत वेळ घालून परत ये. एका रात्रीसाठी कल्पना कर की तो तुझा नवरा आहे आणि असे केल्याने तुझी समस्या सुलभ होईल. मला तयार केल्यावर परीबानू मला आरशात दाखवू लागली आणि म्हणाली की कधी कधी आपले सौंदर्यच आपल्यासाठी समस्या बनते. तुझा सुंदर चेहरा आणि गोर शरीर तुझ्यासाठी त्रासाशिवाय दुसरं काही नाही. तू एवढी सुंदर नसतीस तर कोणी तुझी किंमतही केली नसती. माझ्या या सौंदर्याला मी पण कंटाळले आहे. मी 42 वर्षाची होणार आहे. पण माझा सुंदर चेहरा आणि चमकदार शरीर मला म्हातारं होऊ देत नाही. कोणी ना कोणी माझ्यावर किंमत ठेवतो आणि मग मला स्वतःला त्याच्यासमोर जावं लागते. जोपर्यंत तू सुंदर आहेस तोपर्यंत तुला हे सर्व सहन करावे लागेल. परीबानू माझी मानसिक तयारी करत होती आणि माझे अश्रू थांबत नव्हते. मला वारंवार काका आणि सूरजची आठवण येत होती. मला अजूनही विश्वास बसत नव्हता की काकी मला इथे मुद्दाम सोडून गेली आहे. आणि कदाचित या सगळ्याला सूरज जबाबदार आहेत. मी पूर्णपणे तयार झाल्यावर परीबानूने माझ्याकडे पाहिले आणि दृष्ट काढली. आणि ती म्हणाली एक दीर्घ श्वास घे आणि खोलीत जा आणि स्वतःला त्या माणसाच्या स्वाधीन कर. माझ्याकडेही दुसरा पर्याय नव्हता. म्हणून मी या छोट्याशा खोलीत गेले. तिथे एक छोटा निळ्या रंगाचा बल्ब जळत होता. त्याच्या गडद प्रकाशात मला सर्व काही भयानक वाटत होते.
मला वाटले की निघून जाताच या माणसाच्या पाया पडेल आणि मी त्याला सांगेन की त्याने माझ्यावर जबरदस्ती करू नये. मी दयेची याचना करीन, त्यामुळे त्याला माझी दया येईल. पण मी तरुण होते आणि ज्याने मला विकत घेतले होते तो साधारण 35 किंवा 40 वर्षाचा होता. माझ्या मते तो माझ्या बापासारखा होता, पण मला माहीत नव्हते की इथे येणारे लोकसुद्धा दगडासारखे असतात. जसे इथे महिला आहेत. मी खोलीत प्रवेश केला तेव्हा मला पाहून या माणसाच्या चेहऱ्यावरील विचित्र हास्य दिसले. पण मी त्याच्या चेहऱ्याकडे बघितल्याबरोबर माझ्या अंगावर काटा आला. त्याच्या कपाळावर मोठी जखम होती, एक डोळा पूर्ण लाल झाला होता आणि त्याची नजर माझ्या शरीरावर स्थिरावली होती. मी खूप घाबरले होते. मी बाहेर जाणार होते तेव्हा त्याने मला मागून ओढले आणि म्हणाला की मी तुझ्यासाठी इतकी मोठी किंमत मोजली आहे, मग तू पळून कुठे जातेस? त्याने तोंड उघडताच दारूच्या वासाने माझा श्वास कोंडला. मी त्याच्यासमोर दयेची याचना करू लागले, पण त्याला माझी अजिबात दया आली नाही. तो म्हणाला, आता सरळ झोपायला ये, मला तुझ्यासारख्या मुलीचे नखरे चांगले माहीत आहेत. त्याने मला सरळ बेडवर ढकलले आणि मग माझ्या मनात परिबानूचा विचार घुमू लागला. तिने मला झोपण्यापूर्वी माझ्या नाभीला लसणाचा रस लावायला सांगितला होता. मी ते माझ्या मुठीत बंद केले होते, जे मी वापरायला विसरले होते. मला परिबानूचे शब्द आठवले. मी पटकन माझ्या नाभीला लसणाची पाकळी चोळायला सुरुवात केली, जेणेकरून त्याचा रस माझ्या नाभीला लागू शकेल. काही वेळातच मी माझ्याकडे असणारी लसणाची अख्खी पाकळी होती, जी माझ्या नाभीवर घासली होती आणि त्यानंतर माझ्यासोबत जे काही घडणार होते ते माझ्यासोबत घडले. त्या व्यक्तीने रात्रभर त्याचे पैसे पूर्णपणे वसूल केले होते. माझ्या रडण्याचा काही उपयोग झाला नव्हता. त्या माणसाचे हृदय पूर्णपणे दगडाचे होते. त्याच्यावर कशाचाही परिणाम होत नव्हता. कदाचित तो दारूच्या प्रभावाखाली किंवा ही त्याची सवय असावी. प्रत्येक मिनिट माझ्यासाठी खूप मोठा होत चालला होता. रात्र कधीच संपणार नाही असे मला वाटत होते. आणि मग एक वेळ आली होती जेव्हा मी पूर्णपणे अशक्त झाले. आता मी पूर्णपणे बेशुद्ध होते. मी डोळे उघडले तेव्हा समोर परिबानू हजर होती. सकाळी तो ग्राहक आधीच गेला होता. परिबानू मला भानावर आणण्याचा प्रयत्न करत होत्या. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा तिने मला मिठी मारली. ती म्हणाली की फक्त पहिली रात्र अवघड असते, आता तुझ्यासाठी सर्व काही सोपं होईल. पण मला असे वाटले नाही की माझ्यासाठी काहीही सोपे झाले आहे. ती रात्र खूप भयानक होती. शुद्धीवर आल्यानंतरही मी किंचाळत होते. मग परिबानू मला तिच्या खोलीत घेऊन गेले आणि दिवसभर मी तिच्या छातीला मिठी मारून अश्रू ढाळत राहिले. मला माझ्या आईची खूप आठवण येत होती. आज जर माझी आई हयात असती तर कदाचित हा दिवस मला पाहावा लागला नसता. माझ्या आई वडिलांशिवाय कोणीही आपले नाही, यावर पहिल्यांदाच माझा विश्वास बसला होता. ही नाती केवळ दिखाव्यासाठी असतात. माझी काकी, जिला मी माझ्या आईसारखी मानत होते, तिनेच मला या दलदलीत ढकलले. इथे मी माझी ओळख ममता अशी दिली होती, पण इथे माझं नाव बदलून सितारा ठेवण्यात आले. इथे सगळे मला याच नावाने हाक मारायचे. मी दिवसभर परिबानू सोबत राहिली. मी तिला सांगितले होते की मी कोणत्याही ग्राहकाकडे जाणार नाही. पण हे कसे होणार? वैशालयात राहणाऱ्या मुलीचे काम तर तेच असते. 2 दिवस शांततेत गेले आणि तिसऱ्या दिवशी एक 55 वर्षाचा ग्राहक आला. त्याने मला पसंती दाखवली. जेव्हा मी त्या ग्राहकाला नकार दिला तेव्हा मालकीन बाईने मला जोरदार चापट मारली. ती म्हणाली, इथे नकार द्यायचा नाही. तू नाही गेलीस तर मी स्वतः तुला ग्राहकासमोर फेकून देईन. परिबानू समोर मी असह्य होते. मालकीनबाईंनी मला त्या माणसाकडे जायला तयार केले आणि माझ्या मुठीत लसूणही दिला. तिने सांगितलं, लसूण नाभीवर लावायला विसरू नको. मी शांतपणे माझ्या मुठीत लसूण दाबला आणि मी हळूवार पावलांनी त्या खोलीत पोहोचले. मी शांतपणे त्या वृद्ध माणसाबरोबर रात्र घालवली. यावेळी मी रडले नाही. मी कोणताही आवाज केला नाही आणि ग्राहकांनीही मला त्रास दिला नाही. तेव्हा परिबानू यांचे म्हणणे योग्य ठरले. पण झोपण्यापूर्वी मी माझ्या नाभीला लसणाचा रस लावला होता. या लसणाचा काय उपयोग? परिबानू यांनी मला लसूण का दिला? मला याबाबत काहीच माहीत नव्हते. मी माझा जीव गमावत होते. मी माझी इज्जत गमावत होते. आता हे माझ्यासोबत रोज घडत होते.
मला अजूनही सूरजची आठवण येत होती. माझ्या बेपत्ता झाल्याबद्दल त्याने बहिणीला प्रश्न केला नसेल का? त्याने माझा कधीच शोध घेतला नाही का? तो मला विसरला असेल का? बस मी नेहमी हाच विचार करत राहिले. तो ग्राहक गेला आणि मी शांतपणे परिबानूच्या खोलीत गेले. मग ती माझ्याकडे बघून हसली आणि हळूच म्हणाली, तू ग्राहकाकडे जाण्यापूर्वी तुझ्या नाभीला लसणाचा रस लावते ना? परिबानूच्या बोलण्यावर मी होकार दिला. तेव्हा ती म्हणाली, तू माझ्या मुलीच्या वयाची आहेस. मी तुला माझी मुलगी मानते, पण मी तुला या लोकांपासून वाचवू शकत नाही. तुझी ओळख बदलली आहे. तू इथून पळून जाण्याचा प्रयत्न केलास तरी हा समाज तुला जगू देणार नाही. कारण तू वैशालयातील बाई झाली आहेस. परिबानू मला नेहमी सांगायच्या की इथल्या बाहेरच्या जगाचा कधीच विचार करू नकोस. आणि मी परिबानूंचे ते शब्द माझ्या मनात रुजवले होते. अगदी तसेच मी इथे 8 महिने राहिले. आता मला या कामाची सवय झाली होती. मला एवढेच माहीत होतं की ग्राहक माझी वाट पाहत आहेत आणि मी स्वतःला तयार करायचे. तिने एकेकाळी सूरजची वधू बनण्याचे स्वप्न पाहिले होते. पण तीच ममता आता नाव बदलून रोज रात्री प्रत्येक नवीन पुरुषाची वधू बनत होती. असे असले तरी रोज रात्री परिबानू मला लसूण द्यायला विसरल्या नाही. आणि त्या मला न विसरता ती लसूण झोपण्यापूर्वी माझ्या नाभीला लावायला सांगायच्या. एक दोनदा मी परिबानू यांना याबाबत विचारलं की या लसूणमध्ये असे काय आहे की तुम्ही प्रत्येक वेळी ते मला देता? तेव्हा त्या म्हणाल्या की योग्य वेळ आल्यावर तुलाच कळेल. लक्षात ठेव, तसेच ग्राहकाकडे जाण्यापूर्वी लसूण वापरायची खात्री कर. पण आता खूप दिवसापासून माझ्या लक्षात येत होते की परिबानू आजारी आहेत. पण ती स्वतःवर उपचार करत नाही आणि असेही आमच्या सारख्यावर उपचार करणे शक्यही नाही. आमची काळजी घेणारे आमचे कोणीही इथे नव्हते. माझी फक्त एकच काळजी घेणारी होती. ती म्हणजे परिबानू. दुसऱ्या दिवशी मालकीन बाई माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, रात्री तयार राहा. एक ग्राहक तुमच्याकडे येईल. एवढे बोलून मालकीन बाई निघून गेली आणि मी तयार होऊ लागली. कारण आता मला या जगात जगायची सवय झाली होती. मी पूर्णपणे तयार झाल्यावर परिबानू पुन्हा आल्या आणि मला लसणाचा तुकडा दिला. आज मी विचार करत होते की परिबानू मला लसूण का देतात. आज मी तिला हा प्रश्न विचारणार आहे. पण मला ग्राहकाकडे जायला उशीर होत होता, त्यामुळे मला वाटले की मी परत येईन तेव्हा या प्रश्नाचे उत्तर तिला नक्कीच विचारेन. ग्राहक माझी वाट पाहत होता म्हणून मी ग्राहकाच्या खोलीजवळ पोहोचले. पण त्याआधी मी माझ्या नाभीला लसणाचा रस लावला होता. जरी मला नक्की कारण माहीत नसलं तरी हे करणं काहीतरी विशेष आहे. आणि तिला ते नक्कीच माहीत होतं. माझ्या मनात लसणाचा मुद्दा पुन्हा पुन्हा घुमत होता. खोलीत पोहोचताच माझे डोळे पाणावले, कारण मला समजले की खोलीत उपस्थित असलेला माणूस दुसरा कोणी नसून सूरज आहे. तो मध्यधुंद अवस्थेत बेडवर बसला होता आणि मला पाहताच त्याने उडी मारली आणि मग तो माझ्याजवळ आला आणि आश्चर्याने विचारले, ममता, तू इथे काय करत आहेस? मी तुला कुठे कुठे शोधले नाही. मी त्याला जोरात ढकलले आणि म्हणाले, मी ममता नाही, माझे नाव सितारा आहे. सूरजकडे ममताच्या रूपात सामोरे जाण्याची हिंमत माझ्यात नव्हती. माझी इज्जत लुटली गेली होती. वर्षानुवर्ष या वैशालयात माझ्या सन्मानाचा लिलाव होत होता. सूरज आला आणि मला खांद्यावर पकडले आणि मला हलवले. तो म्हणाला, तू माझी ममता आहेस हे मला चांगलं माहीत आहे. तू इथे कशी पोहोचलीस? माझ्या बहिणीने मला सांगितले की तू कोणत्या तरी मुलासोबत पळून गेली आहेस. सूरजचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला आणि मग मी त्याला माझी संपूर्ण कहाणी सांगितली. जिने मला इथे आणली ती दुसरी कोणी नसून त्याचीच बहीण आहे. हे ऐकून तर तो माझ्या पायाजवळ बसला आणि रडू लागला आणि त्याने माझ्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली. त्याने मला सांगितलं की जेव्हापासून माझ्या बहिणीला तुझ्या आणि माझ्या अफेअर बद्दल कळले तेव्हापासून ती तुझा तिरस्कार करू लागली. म्हणून तो अज्ञात माणूस घरी यायचा. भाऊजी बहुतेक वेळ घराबाहेर असल्यामुळे ती त्याला तिच्या फायद्यासाठी फोन करायची. मला त्याचा प्लॅन कळला म्हणूनच मी तुला दुसऱ्या शहरात नेण्याबद्दल बोलायचो. पण त्या दिवशी आपण बोलत होतो तेव्हा माझ्या बहिणीने आपले बोलणे ऐकले होते आणि तो माणूस कुंटण खाण्याचा दलाल असल्याने बहिणीला भेटायला येत असे. मला माझ्या बहिणीचे हे कारनामे चांगलेच माहीत होते. ती भाऊजी घरी नसताना अनोळखी लोकांशी संबंध ठेवत होती.
तुला हे माहीत नाही पण मला हे माहीत होतं. मी माझ्या बहिणीला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला पण तिने माझे ऐकले नाही. तिने भाऊजींची फसवणूक सुरूच ठेवली आणि त्या दिवशी सुद्धा त्या माणसाला घरातून बाहेर पडताना पाहून मला राग आला आणि त्या मुद्द्यावर मी माझ्या बहिणीशी भांडलो. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझ्या बहिणीने मला सांगितले की तू कोणत्या तरी मुलासोबत पळून गेली आहेस. तिच्या बोलण्यावर माझा विश्वास बसत नव्हता, पण तिने रडत रडत सांगून मला तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला भाग पाडले. पण तरीही मी तुला अनेक ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला, पण तू कुठेच सापडली नाहीस. तुझी पुतणी पळून गेली आहे असे तिने तुझ्या काकालाही सांगितले आहे आणि त्यामुळे मलाही वाटू लागलं की तू माझी फसवणूक केली आहेस. मी तुझी माझ्या बहिणीच्या वतीने माफी मागतो. ती खूप आजारी आहे आणि अंथरुणावर पडली आहे. तिला तिच्या कृत्याची शिक्षा झाली आहे आणि हे सर्व तिच्या बाबतीत घडले आहे कारण तिने आई बाबांशिवाय असलेल्यावर अत्याचार केला होता. आपली चूक लपवण्यासाठी तिने तुला या वैशालयात सोडले. सूरज रडत माझी माफी मागू लागला की त्याने मला शोधण्याचा फारसा प्रयत्नही केला नाही. सूरजने मला सोबत नेण्याचा हट्ट केला, पण मी त्याला स्पष्ट नकार दिल्यावर तो शांतपणे तिथून निघून गेला. मी वेश्या आहे हे त्याला माहीत असल्याने त्याने माझ्याकडे जास्त हट्ट केला नाही आणि या परिस्थितीत तो मला कधीच स्वीकारणार नाही आणि हा समाजही त्याला स्वीकारू देणार नाही. माझ्या दुराव्यामुळे सूरजची अवस्था अशी झाली होती की तो इतका दारुडा झाला होता की तो वैश्यागृहातही येऊ लागला होता. त्याने आपली रात्र पूर्ण न करताच लाजे खातर तो तिथून निघून गेला आणि मी परिबानूच्या खोलीत आले होते, पण त्यांच्या खोलीत येताच परिबानू जमिनीवर बेशुद्ध पडलेल्या पाहून मला आश्चर्य वाटले. जेव्हा मी त्यांना स्पर्श केला तेव्हा मला जाणवले की त्यांचे शरीर थंड आहे. याचा अर्थ त्या या जगातून गेल्या आहेत. हे पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. मी त्यांना माझे सर्वस्व मानले होते आणि आज त्याच मला या जगातून सोडून गेल्या होत्या, पण त्यांच्या हातात एक पत्र होतं ज्यावर ती या वैशालयात कशी आली आणि तिचे आयुष्य कशी जगली याबद्दल तिची संपूर्ण कहाणी लिहिली होती. आणि त्याच वेळी पत्रावर असेही लिहिले होते की हा लसणाचा रस नाभीवर लावल्याने काय होतं. परिबानू यांना हे सर्व सांगायला कोणीच नव्हते, त्यामुळेच त्या आजारी पडल्या. वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांसोबत रात्र घालवण्याने त्यांना वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले होते, पण जेव्हा त्यांना समजले तेव्हा त्यांनी हा प्रयोग माझ्यावर करायला सुरुवात केली जेणेकरून मला काही होऊ नये. त्यांना माझ्या तब्येतीची खूप काळजी होती, म्हणूनच त्या मला प्रत्येक वेळी लसूण द्यायला विसरत नव्हत्या. पण दुःखाची गोष्ट म्हणजे परिबानू हे जग सोडून गेल्या होत्या आणि आता कोणीही ते मला लसूण देणार नव्हते आणि आता मी माझे उरलेले आयुष्य या वैशालयात घालवत आहे. पण आजही मला त्यांची खूप आठवण येते, ज्यांना माझी एवढी काळजी होती की आजपर्यंत नाभीवर लसणाचा रस लावल्याने मला कोणताही आजार झाला नाही की मी कोणत्याही ग्राहकाकडून गर्भवती झाली नाही, पण मला आता या नरकातून सुटका नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलवरील व्हिडिओला लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.